नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सायंकाळच्या टायमिंगला दिवाबत्ती करून घेतली. खूप छान वाटतं दिवाबत्ती केल्यानंतर. खूप पॉझिटिव्हिटी येते घरात. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तुम्ही पण घ्या महाराजांचं दर्शन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आहोंना म्हणलं दूध घेऊन या. दूध संपलं होतं. मग आहो गेले होते दूध आणायला. मग दूध घेऊन आल्यानंतर दूध ठेवलं एकीकडे तापायला आणि एकीकडे चहा ठेवला. मस्त चहा वगैरे घेतला आणि टोस्ट एन्जॉय केली चहासोबत. आणि मग नंतर स्वयंपाकाला लागले. स्वामी झोपली होती. तिला वॅक्सिनमुळे थोडासा त्रास होत होता. बर्फाने शेकला आणि ती गेली झोपी. आणि नंतर मी स्वयंपाक करून घेतला. आणि मॉर्निंगला परिताईच्या शाळेत होतं स्पोर्ट्स, म्हणून तिला म्हणली पोहेच मम्मा दे म्हणली. मग पोहेची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तेल टाकलं. तेलामध्ये जिरी, मोहरी, कांदा आणि शेंगदाणे ते थोडेसे परतून घेतले. आणि नंतर मिरची आणि कोथिंबीर टाकली. आणि त्यांचा शनिवार असल्यामुळे ते म्हणले मला खिचडी, आणि मग मला आणि परिताईला म्हटलं पोहेच करावे. आणि स्वामीला करता येईल काय तर म्हटलं खायला. मस्त परतून घेतलं सगळं व्यवस्थित. नंतर हळद टाकली, नंतर मीठ टाकलं. परत ते नंतर थोडंसं परतून घेतलं. आणि नंतर मग पोहे टाकले. थोडंसं हे केलं, थोडंसं पाण्याचं हे केलं, शिंतोडा मारला. कारण थोडंसं स्कूलमध्ये परिताईला म्हणलं मऊ राहतं म्हणून थोडंसं हे केलं. आणि ती काय 12 वाजताच येते, पण ती म्हणली मग पोहेच दे मम्मा मला. म्हणलं बरं ठीक आहे, पोहेच देते. आणि मग तिला पोहे करून दिले. तिच्या स्कूलमध्ये होत्या स्पोर्ट्स, म्हणून अशी काय तयार झाली होती मॅडम आमची. आणि स्वामीबाग कशी लंगते आमची त्या वॅक्सिनमुळे.